नमस्कार सगळ्यांना. मी सुप्रिया तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे किचनचं डीप क्लिनिंग. खूप दिवस झाले किचनचं डीप क्लिनिंग झालं नव्हतं, तर चला म्हटलं आज किचनचं डीप क्लिनिंग करूया. आणि तशी पण मला आज जॉबवरून सुट्टी होती आणि घरी आज अजून एक मेंबर आला होता किचन साफ करण्यासाठी. तर ही आहे माझी बहीण. तिला पण आज जॉबवरून सुट्टी होती, तर ती माझ्याकडे आली होती. मग काय लावलं तिला पण आम्ही कामाला. तुम्हाला तिच्याकडे बघून समजलंच असेल की ती किती खुश होती आज किचन साफ करायचं होतं म्हणून. तर मग काय किचनमधले सगळे डब्बे वगैरे साफ करण्यासाठी तिने बाहेर काढले. आज घरात इतकी माणसं झाली ती साफ करण्यासाठी किचन की काय समजतच नव्हतं इकडे जायचं का तिकडे जायचं, कोणतं काम करायचं. सासूबाई वरती तोपर्यंत सगळ्या स्टाईल पुसून घेत होत्या. इथे आम्ही किचनमधली भांडी सगळे बाहेर काढून साफ करण्यासाठी ठेवत होतो. आमचं घर ना रोड टचच आहे, तर त्यामुळे इतकी धूळ होते ना काय सांगायचं कामच नाही. आम्ही या बॉक्सच्या वरती कागद हतरतो, कारण का काय होतं माहिती आहे, वरती पूर्ण व्हाईट किचन बॉक्स आहे ते, आणि त्यामुळे धूळ जाऊन खूप घाण होतात. त्यामुळे आम्ही वरती कागद हतरतो. तोपर्यंत इकडे नणंदबाईंनी डब्बे जे घासायचे होते ते काढून ठेवले साईडला. आमच्या किचनमध्ये ना किचन ट्रॉली, नंतर स्टाईल, लादी हे सगळं व्हाईट आहे, त्यामुळे खूप घाण होतं. आणि व्हाईट बघायला तर छान वाटतं, पण साफ करायला इतकं मेहनत घ्यावी लागते. आम्ही ना सगळी भांडी या किचनच्या गॅलरीमध्ये घासतो. छोटी गॅलरी आहे, पण त्यातच आम्ही ॲडजस्ट करतो. किचन साफ करताना समजतं की आपल्या घरात किती भली मोठी भांडी आहेत म्हणून. सासूबाई तिकडची भिंत साफ करत होत्या, तोपर्यंत मी इकडं किचन ट्रॉलीच्या वरची भिंत साफ करायला घेते, कारण ही खूप घाण होते. कारण गॅस खालीच आहे आणि जेवण बनवलेलं जे पण तेलकट वगैरे आहे ना ते जास्त तिथे जाऊन बसतं. हे बघा पूर्ण हे काळं पडतं. हर टाईमला खूप हे काळं पडून जातं. पण हे मी जो आपल्याकडे चोथा असतो तर त्याने मी घासून टाकते, ते तुरंत निघून पण जातं. वरतीच आमचा एक्झॉस्ट फॅन आहे, तरी पण हे इतकं घाण होतं. आणि हे बघा इतकी धूळ आमच्या घरामध्ये येते. हे पूर्ण मी साफ करून घेतलं. तोपर्यंत इकडे नणंदबाई आणि माझ्या बहिणीने पूर्ण भांडी घासून टाकली. कधी कधी किचन साफ करताना मी आणि सासूबाई असतो, पण कधी कधी इतके जण येतात ना की असं वाटते की बापरे खूप जण आहेत, कसं काम होणार म्हणून. आता आणि सासूबाईंना पहिला किचन साफ करायला पूर्ण अख्खा दिवस जायचा, पण आता चौघी असल्यामुळे मला वाटते अर्ध्या दिवसातच हे काम होऊन जाईल. इथे सासरेबुवांना पण आम्ही काम दिलं होतं. जे ट्यूबलाईट असते ना ती पण खूप घाण झाली होती, तर हे साफ करत होते. तोपर्यंत इकडे सासूबाईंनी जे किचनचे बॉक्स आहेत ते पण सगळे साफ करायला घेतले. व्हाईट असल्यामुळे ना लगेच त्यावरती डाग पडतो आणि ते सारखे सारखे पुसावे लागतात. तसं हे किचन बॉक्स मी वीकमधून पुसून घेतेच. जास्त मेहनत साफ करताना ही जी गॅसच्या वरची भिंत आहे ती तिथे करावी लागते. मी दोघे आतलं पुसून घेत होतो, त्यामुळे फटाफट पुसायचं पण काम झालं होतं. आणि तिथे ऑलमोस्ट आधी भांडी पण घासून झाली होती. भांडी घासून झाल्यानंतर इथे सुकवण्यासाठी आम्ही बेडरूमच्या गॅलरीमध्ये भांडी सुकवत होतो, त्यामुळे ऊन लागल्यानंतर फटकने सुकून पण निघत होती. आता इथून पुढे तर उन्हाळ्यात खूप धूळ येते, आणि धूळ आल्यानंतर तर घरात जिकडे बघावं तिकडे धूळच धूळ असते. फक्त साफ करायला बसावं लागतं. त्यानंतर इकडे मी किचनचे बॉक्स आहेत, म्हणजे किचनच्या खालचे जे बॉक्स आहेत ते मी साफ करायला घेते. ही फळी ना माझ्याकडून तुटली होती, म्हणजे ही बसते पण थोडा त्याचा हुक जो आहे तो ढिला झाला होता, त्यामुळे तसं हलत होतं. आणि हे लास्टवाली ट्रॉली होती, तर ती तर खूप चिकट झाली होती. खूप दिवस झाले ह्या दोन्ही पण ट्रॉल्या साफ केल्या नव्हत्या ना खालच्या, त्यामुळे इकडे इतक्या चिकट झाल्या होत्या. किचन ट्रॉलीला होताना ना थोडं चुकीचंच झालं, कारण थोडा अजून जरा स्पेस ठेवला असताना त्या किचनच्या ट्रॉलीच्या खाली जास्त घाण गेली नसती. झाडू वगैरे मारताना काय होतं, त्या किचन ट्रॉलीच्या खाली ना खूप घाण जाते आणि ती तशीच राहते. मग किचन साफ करावेळेस आम्ही ते सगळं काढून घेतो. त्यानंतर इकडे ज्या वरच्या ट्रॉल्या असतात त्या पण साफ करून घेतोय. वरच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या बाहेर निघतात, पण मला काढता येत नव्हत्या आणि मिस्टर पण घरी नव्हते काढायला, त्यामुळे आम्ही तिथेच साफ करून म्हणजे पूर्ण घासून वगैरे घेतल्या. ऑलमोस्ट आमची इकडे भांडी वगैरे घासून झाली होती. डब्बे वगैरे सगळे घासले होते, फक्त आता सुकायचे तेवढे बाकी होते. तोपर्यंत इकडं नणंदबाईंनी ट्रॉल्या वगैरे बाहेर घासायला घेतल्या. ट्रॉल्या अशा ना बऱ्या पडतात, म्हणजे तिथल्या तिथं घासायबदले आपण बाहेर काढून मस्त असं पाणी वगैरे मारून घासू शकतो. पण ज्या दुसऱ्यावाल्या वरच्यावाल्या आहेत ना तिथे साबण वगैरे लावूनच आम्ही ते घासून काढतोय. किचन साफ करायचं म्हटलं पूर्ण एक दिवस जाणार हे नक्की असतं ना. आम्ही चौघी असून पण आम्हाला पूर्ण एक दिवस जाणार असं मला वाटतच होतं. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट राहिला हा वरच्या डब्यांचा. हे डब्बे पण खाली काढून आम्हाला पूर्ण त्यातलं सामान काढून साफ करून घ्यायचं होतं. हे आम्ही डब्याला वरती थैल्या लावून घेतोय, कारण वरती डब्याच्या वरती टोपणला खूप म्हणजे खूप धूळ तिथे पण जाऊन बसते आणि चिकट चिकट होतं म्हणून आम्ही थैल्या लावतो. इथे सासूबाई वरती चढून वरचा पोटमाळा साफ करून घेत होता. तोपर्यंत मी डब्बे जे खाली घेतले होते त्यातलं सामान चेक करत होते की कोणतं ठेवायचं आहे, कोणता डब्बा घासायला द्यायचा आहे ते.
कोणत्या डब्यात काय काय सामान आहे ते पण मी चेक करत होते. कधी कधी काय होत होतं की आम्हाला काय कोणत्या डब्यात काय ठेवले ते आठवत नव्हतं, म्हणून मी छोट्या छोट्या चिठ्ठ्या करून लावायचे. पण यावेळी इतकं सामान कमी झालं आहे ना, मला वाटतं चिठ्ठ्या लावायची पण गरज नाही लागणार आहे. कारण पापड, उन्हाळ्याचे जे पण पदार्थ असतात ते आता संपलेलेच आहेत ऑलमोस्ट. आता उन्हाळ्यात ह्या करायला लागणार आहेत. आणि ह्या डब्यामध्ये शेंगदाणे होते, ते शेंगदाणे आम्हाला माहीतच नाहीत की ह्या डब्यात होते म्हणून, कारण ह्याला आम्ही चिठ्ठी लावली नव्हती तर हे आता शेंगदाणे सापडले होते. सगळं सामान मी बाहेर काढून घेतलं आणि डब्बे घासायला दिले. पर्यंत त्या किचन ट्रॉल्या आहेत त्या पण सुकल्या होत्या, तर ती म्हटलं जाग्यावर लावून घेऊया. लग्नाच्या अगोदर मी आणि माझी बहीण भांडत असायचो घरातलं काम करायला, किचन साफ करायला, आणि आता तीच बहीण माझ्या घरी येऊन माझं किचन साफ करते, ते आठवून मला हसूच आलं. खरंच लग्न झाल्यावर ना खूप फरक पडतो असं मला तर वाटतंय. त्यानंतर भांडी पण सुकली होती, म्हटलं चला भांडी लावून घेऊया तोपर्यंत आपण. माहेरी असताना किचन साफ करायला काढलं की आईला बोलायचं की डोकं दुखतंय, हे दुखतंय, नाटक सांगून काम करायचं नाही. पण ते सासरे आल्यावरती पुढं पुढं होऊन सगळं करायला लागतं. तर मम्मीने जर हा माझा व्हिडिओ बघितला ना तर खरंच मला काय तर बोलणार आहे असं मला वाटतंय. तिकडे त्या दोघींचे डबे घासायचे होत होते, तोपर्यंत मी सगळे भांडी सुकलेली भांडी आहेत ते घेतली आणि किचन ट्रॉल्यामध्ये लावायला घेतली. जे मला भांडी नाही लागत म्हणजे रेग्युलर यूजमध्ये नाही लागणार, तर ती भांडी पण वरती ठेवायला दिली होती सासूबाईंकडे. रेग्युलर यूजमध्ये बघायला गेलं की भांडी काहीच वाटत नाहीत, पण किचन साफ करायला काढलं की भांडी इतकी कुठून येतात असा प्रश्न पडतो. ते छोटे मोठे चम्मच इतके झालेत की ऐन टाईमला खरं सापडत नाहीत ना, आता बघा कितीच्या काय बाहेर आलेत. जे मी चम्मच ठेवते ना, तो प्लॅस्टिकचा रॅक आहे ना, तो आमच्या इथून सेल होता, तर तो 20 रुपयाचा मी घेतलेला आहे. खूप चांगला आहे, म्हणजे जिथले इथं सामान ते बसून जातं. नाही तर पहिला आमचे चम्मच इकडे तिकडे पडलेले असायचे, तर ते आल्यापासून मी त्यात सगळं सामान ठेवून टाकते आणि ते बरोबर बसतं. जी किचन ट्रॉल्यामधली भांडी असतात ना, ती तर सारखी घाण होत नाहीत, कारण ते ट्रॉल्याच्या आतमध्ये असतात. आणि बाहेरचे जे डबे वगैरे असतात ना, तेच खूप घाण होतात आमच्या इथे. दुसरी म्हणजे ती स्टाईल आहे ना, ती एक खूप घाण होते. भांडी तर आता सगळे घासून झाले होते आणि डब्बे पण सगळे घासून झाले होते. त्यानंतर जे पण डब्बे घासलेले होते मोठे मोठे सुकलेले डब्बे मी आत आणून घेत होते. आता ना सामान कमी झालं आहे आणि डब्बे खूप जास्त झालेत. जे पण डब्बे लागणारे आहेत ते ठेवणारं सामान घालून आणि बाकीचे सगळे डब्यात डब्बे घालून आम्ही वरती पोटमाळ्यावर ठेवून टाकणार आहे. त्यानंतर मी डब्बे पण साफ करून घेते, थोडे थोडेसे ओले राहिलेले असतात, त्यामुळे म्हटलं पहिला पुसून घेऊन मग त्यात सामान भरूया. उन्हाळ्याचे पदार्थ केले की त्यानंतर पुन्हा या डब्याची जरूरत लागणार आहे, त्यामुळे हे वरतीच ठेवून टाकणार आहे. जेव्हा लागेल ना तेव्हा आम्ही बाहेर काढणार आहे हे डब्बे. बऱ्यापैकी सामान कमी झालेलं आहेच, तर पटपट डब्बे भरायचे काम पण होणार होतं. गावी गेलं की इतकं सामान येतं की हे डब्बे पण पुरत नाहीत, कोणतं सामान कशात ठेवायचं ते पण कळत नसतं. तुम्हाला पण असं वाटतंय का ते सांगा, की आपलं किचन घर कधी पण स्वच्छ असलं ना, ते घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, म्हणजे स्वयंपाक करायला अजून छान वाटतं. पण घरात तेच किचन घर घाण असलं की स्वयंपाक करायचं मन लागत नाही, चिडचिड होते. माझ्यासोबत तर असं होतंच बघा. आज ना आमचं किचन घर खूपच चकचक करत होतं. सामान कमी होतं म्हणून काय मांडीला सगळे डबे लागणार नव्हतेच, म्हणून कोणत्या डब्यात काय आहे ते आम्ही बघितलं आणि बाकीचे डबे आहेत तसे ठेवून दिले. म्हणलं ह्या टाईमला कोणत्या डब्यात काय आहे त्याची चिठ्ठी लावायला नकोच, कारण खूप कमी सामान ऑलरेडी माहीत झाले कोणत्या डब्यात काय आहे. जेव्हा कधी जास्त सामान होईल ना डब्यामध्ये तेव्हा आपण चिठ्ठी लावूया असं मी ठरवलं. खूप वेळा विचार केला की प्लास्टिकपेक्षा आपण काचेच्या भरण्या यूज करूया, पण मला नाही वाटत की सासूबाईंच्या हातातून काचेच्या भरण्या राहिल्या असत्या म्हणून. आणि खूप अशा प्लास्टिकच्या भरण्या काढून पण आम्ही पोटमाळ्यावर ठेवून दिलेले आहेत. त्यानंतर मी जे पण सामान आहे ते चेक केलं, जे सामान लागणार आहे ते ठेवलं, जे नाही लागणार खराब झाले ते बाहेर काढून ठेवलं. आणि आम्हाला वाटलेलं जे पण डबे आहेत ना मोठे, त्याला आम्ही वरतून जे प्लास्टिक लावतो ना, ते आमच्याकडे ऑलरेडी प्लास्टिकच्या थैल्या आहेत म्हणून. पण बघितल्यानंतर समजलं की आमच्याकडे छोट्या प्लास्टिकच्या थैल्या आहेत, त्यामुळे मोठ्या डब्यांना प्लास्टिक लावलं जाणार नव्हतं. मी ठरवलं ज्याला प्लास्टिकच्या थैल्या लागणार आहेत ते लावूया आणि बाकीच्या ह्याला वरून पेपर आपण कव्हर करूया. काय करते, डाळी वगैरे ज्या असतात त्या एका डब्यात घालून ठेवते आणि जेवढ्या लागणार आहे तेवढ्या दुसऱ्या डब्यात छोट्याशा डब्यात काढून घेते. पहिले इतकं सामान असायचं की कोणत्या डब्यात काय ठेवलं ते खरंच समजायचं नाहीत. मग सारखे दुसरे डब्बे चापचत बसायचे, हा डब्बा चापचायचा, तो डब्बा चापचायचा, असं आमचं काम व्हायचं. तिथे छोटे छोटे डब्बे सगळे माझे लावून झाले होते आणि मोठ्या डब्यामध्ये काही सामान भरायचं होते ते भरून ठेवलं होतं आणि जे नको होते ते पण डब्बे मी साईडला काढून ठेवले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचन साफ केलं पण आम्हाला झुरळ एक पण सापडला नाही. ते बघून जरा बरं वाटलं. त्यानंतर सासूबाई वरती पोटमाळ्यावर चढल्या आणि मी जे पण डब्बे होते वरती ठेवायचे ते सासूबाईंना दिले. मग ते सासूबाईंनी थैली लावून तिथे वरती ठेवून टाकले.
तर आम्हाला पूर्ण किचन क्लीन करायला 6 वाजलेच होते. तर अशा प्रकारे आम्ही मस्त किचन क्लीनिंग करून घेतलेलं आहे. तर कसा वाटला हा किचन क्लीनिंगचा व्हिडिओ, तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यानंतर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर. बाय.